तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील. आपलं डिजिटल स्टोअर डॉट इन या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोरी पोस्टिंग, इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्टिंग कशी करायची आणि ती ऑटोमॅटिकली फेसबुकच्या पेजला सुद्धा स्टोरी पोस्टिंग होणार ऑटोमॅटिकली, तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम इन द फर्स्ट टाइम युअर इंस्टाग्राम पेज अँड बिझनेस अँड फेसबुक पेज एकमेकाला ऑलरेडी कनेक्ट पाहिजे. ते कसं कनेक्ट करायचं किंवा काय करायचं आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकताय. तर फक्त मला आता एक सांगावं लागेल की व्हॉट इज स्टोरी. स्टोरी म्हणजे लक्षात घ्या, व्हॉट्सअपच्या स्टेटस सारखीच असते. स्टोरी म्हणजे व्हॉट्सअपच्या स्टेटस सारखीच असते. जसा आपला व्हॉट्सअपचा स्टेटस हा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या लोकांना दिसतो, म्हणजे ज्यांचा नंबर आपल्याकडे आहे आणि आपला नंबर पुढच्याकडे आहे, अशाच लोकांना आपला व्हॉट्सअपचा स्टेटस दिसतो. तसं फेसबुकची स्टोरी आणि इंस्टाग्रामची स्टोरी ही त्याच लोकांना दिसते ज्या ग्राहकांनी आपल्या फेसबुकच्या पेजला आणि इंस्टाग्रामच्या पेजला काय केलेलं आहे, फॉलो केलेला आहे. म्हणजे जसा व्हॉट्सअपचा स्टेटस आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्याच लोकांना दिसतो, जे कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये नाहीये त्यांना आपला व्हॉट्सअपचा स्टेटस दिसत नाहीये, त्याचप्रमाणे फेसबुकची आणि इंस्टाग्रामची स्टोरी अशाच लोकांना दिसते ज्यांनी आपल्याला फॉलो केलेला आहे त्यांनाच. दॅट मीन्स द फेसबुक अँड इंस्टाग्राम स्टोरी ओनली सी टू द फॉलोअर्स, नॉट द नॉन फॉलोअर्स. ओके, तर चला आपण आता हाऊ टू सेट इंस्टाग्राम स्टोरी टू युअर इंस्टाग्राम पेज and automatically set to फेसबुक पेज. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की तुम्ही एकतर व्हिडिओ म्हणून किंवा एकतर व्हर्टिकल इमेज म्हणून तुम्ही स्टोरी म्हणून सेट करू शकता. म्हणजे व्हिडिओ असेल तरी स्टोरी म्हणून ठेवू शकतो, आणि उभी इमेज असेल, स्क्वेअर इमेज चालत नाही स्टोरीला, आणि तुम्ही उभी इमेज सुद्धा स्टोरी म्हणून सेट करू शकता. जसं व्हॉट्सअप स्टेटसला आपण व्हिडिओ सुद्धा ठेवतो 1 मिनिटापर्यंतचा, आणि एक व्हर्टिकल इमेज सुद्धा ठेवतो व्हॉट्सअप स्टेटसला, तर त्याच पद्धतीनं फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टोरीला व्हिडिओ आणि इमेज दोन्ही चालू शकतं. तर चला बघूया, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती तुमचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायला लागेल. बिझनेसचं इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करावं लागेल. इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन केल्यानंतर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण अगदी चांगल्या प्रकारे इंस्टाग्रामची रील कशी टाकायची आणि इमेज पोस्ट कशी टाकायची हे आपण बघितलंय, तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय. आता स्टोरी फक्त फॉलोअर्स लोकांना दिसते. इंस्टाला टाकली की ते ऑटोमॅटिक फेसबुकला पण जाणार आणि इंस्टाला पण जाणार, आणि स्टोरी म्हणून तुम्ही व्हिडिओ पण सेट करू शकताय आणि व्हर्टिकल इमेज पण सेट करू शकताय व्हॉट्सअपच्या स्टेटस सारखं. ओके, तर आता त्या ठिकाणी सर्वप्रथम तुमचं इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन करा. बघा, या ठिकाणी इंस्टाग्रामचा अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल. सिंपल पद्धतीने इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन करा आपलं. या ठिकाणी VSP फुटवेअर हे अकाउंट ओपन केलं मी. आता या ठिकाणी आपल्याला प्लस बटनला क्लिक करावं लागेल. प्लस बटनला क्लिक केल्यानंतर स्टोरी नावाचा ऑप्शन आहे. स्टोरी नावाच्या ऑप्शन मध्ये या ठिकाणी आता आपल्याला आपली स्टोरी काय करावी लागेल. आता माझ्या स्टोरी म्हणून मी व्हिडिओ सेट करणार आहे. सिलेक्ट केलं. स्टोरी म्हणून व्हिडिओ सेट करत असताना या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. तिथं तुम्हाला जे म्युझिक पाहिजे मित्रांनो, ते म्युझिक सुद्धा तुम्ही सेट करू शकताय. ओके, ट्रेंडिंग मध्ये सुद्धा असेल.
ओके, एनिथिंग. आता मला हे पाहिजे असेल तर घेऊ शकतोय मी. ओके, वाव, अगदी परफेक्ट. ओके, आता त्यानंतर मित्रांनो परत इथे वेगवेगळे इफेक्ट सुद्धा स्टोरीला दिलेले आहेत. ते स्टोरीला इफेक्ट तुम्ही सेट करू शकताय बघा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट दिलेले आहेत. आपल्याला जो इफेक्ट आवडेल तो इफेक्ट तुम्ही तिथं सेट करू शकताय. म्हणजे खूप सारे इफेक्ट मिळून जातील तुम्हाला. जो इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट तुम्ही सेट करू शकता अगदी प्रॉपर पद्धतीनं. ओके, त्यानंतर परत मित्रांनो या ठिकाणी स्टिकर पण दिलेले आहेत. खूप सारे स्टिकर दिलेले आहेत. पोल स्टिकर आहे, एनिथिंग लिंक वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी चांगल्या प्रकारे. आता समजा या ठिकाणी तो तुमची वेबसाईट असेल तर वेबसाईटची सुद्धा लिंक देऊ शकता, जेणेकरून ज्या लोकांनी आपली स्टोरी बघितल्या त्या स्टोरीला क्लिक करून ते वेबसाईट वरती जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल समजा आपली जर एखादी वेबसाईट असेल, ओके, म्हणजे तुमची जी काय वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक कॉपी करू शकताय. त्यानंतर इथं स्टोरीमध्ये या, स्टिकरमध्ये या, स्टिकरमध्ये आल्यानंतर इथे लिंकमध्ये या. तुमच्या शूजची वेबसाईट जी असेल, एनिथिंग कोणतीही असेल, शूजची वेबसाईट असेल ती तिथं घ्या आणि या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय शॉप नाव शूज किंवा शॉप शू नाव. ओके, म्हणजे तुम्ही आता शूज काय करा, खरेदी करा. या ठिकाणी इथं तुम्ही लिंक पण अगदी चांगल्या पद्धतीनं प्रॉपर पद्धतीने सेट करू शकताय. ओके, अगदी प्रॉपर पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लिंक काय करू शकताय, सेट करू शकताय. त्यानंतर परत स्टिकर मध्ये आला तर तुम्हाला ही ऑफर कशी वाटली किंवा ती ऑफर काय ठराविक टायमिंग पर्यंत आहे, म्हणजे काउंट डाऊन, म्हणजे लिमिटेड ऑफर असंही सेट करू शकताय. या ठिकाणी ती ऑफर कधी संपणार आहे तर सपोज करा ती ऑफर 20 तारखेला संपणार आहे किंवा एनिथिंग ती ऑफर 18 तारखेला संपणार आहे असंही तुम्ही देऊ शकताय. त्या ठिकाणी इथं परत डन म्हणू शकताय, तेही देऊ शकताय. एखादा स्टिकर नको असेल तर तो क्लिक अँड ड्रॅग करा, काढू शकताय. परत स्टिकर मध्ये आलात तर परत तुम्ही पोल लावू शकताय, ऑफर कशी वाटली, हाऊ फील यू, तुम्हाला ऑफर कशी वाटली, हाऊ फुल यू, म्हणजे तुम्ही लोकांचं मत जाणून घेऊ शकताय. बेस्ट ऑफर, बेस्ट वाटली, बॅड, एनिथिंग जे काय तुम्ही तिथं लोकांचं मत घेऊ शकताय. ओके, अगदी छान प्रकारे तुम्ही तिथं प्रॉपर पद्धतीनं तुम्ही तिथं त्यांचं मत घेऊ शकताय ग्राहकांचं. म्हणजे तुम्हाला ऑफर कशी वाटली किंवा काय वाटली ते प्रॉपर पद्धतीने इथं सेट करू शकताय. अशा प्रकारे स्टिकर देता येतं मग ग्राहक. मग या पद्धतीने आता आपण इथं काय करू शकतोय बघा, शेअर करू शकतोय. खूप सारे स्टिकर आहेत, तिथं चेक करा. तुमचं तुम्ही ऑफर तिथं द्यायचा, तुमचं तुम्ही स्टिकर तिथं लावायचा प्रयत्न करा. बघा छान प्रकारे आता ती स्टोरी तुमच्या इंस्टाग्रामला झालेली दिसेल. बघूया आपण. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तर स्टोरीला क्लिक करा. स्टोरी फक्त फॉलोअर्स लोकांना दिसते. आता बघा हाऊ डू यू फील, बेस्ट, मला बेस्ट असेल. ग्राहक आपल्याला इथं काय करू शकतात, रेटिंग देऊ शकतात. आता इथं शॉप नावला क्लिक केलं, इथं क्लिक केलं तर डायरेक्ट काय होऊ शकते, वेबसाईट होऊ शकते. म्हणजे ज्या लोकांनी किंवा ज्या ग्राहकाने आपली स्टोरी बघितल्या, ज्या फॉलोअर्स लोकांनी आपली स्टोरी बघितल्या तर डायरेक्ट आपल्या वेबसाईटला भेट देऊन तिथून तुमचा प्रोडक्ट वगैरे खरेदी करू शकतात जर तुमची वेबसाईट असेल तर. अशा प्रकारे मित्रांनो छान प्रकारे आपल्याला स्टोरी सेट करता येते. स्टोरी सेट करताना स्टिकर वगैरे सेट करता येतात आणि स्टोरी फक्त आपल्या फॉलोअर्स लोकांना दिसते व्हॉट्सअपच्या स्टेटस सारखं. जर मित्रांनो तुम्हाला स्टोरी सेट करताना काय प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करू शकताय. अशा प्रकारे स्टोरी सेट करणं, इमेज पोस्ट टाकणं आणि रील पोस्ट करणं हे इंस्टाग्राम मध्ये आपण बघितलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुक पोस्टिंग याच्यावरती व्हिडिओ तयार करणार आहोत. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय.